नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. यल्लामा देवी यात्रेनिमित्त नियोजन बैठक संपन्न. गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी यल्लामा देवी यात्रेनिमित्त नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात्रेमध्ये आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जतचे विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित होते. जत येथील यल्लामा देवी मंदिराच्या सभागृहामध्ये दिनांक 26 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 पर्यंत भरणाऱ्या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांची सोय करण्याकरता व यात्रा व्यवस्थित पार पाडण्याकरिता शासकीय यंत्रणा आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांची संयुक्त मीटिंग घेण्यात आली. त्यावेळी जतचे नूतन आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी शासकीय पातळीवरील सर्व यंत्रणेचा सूक्ष्मपणे आढावा घेतला. त्याचबरोबर प्रत्येक विभागाने कोणती जबाबदारी घ्यावी आणि कामाचे योग्य नियोजन करावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार साहेबांनी यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी, कोणीही हलगर्जीपणा करू नये, तसे आढळून आल्यास त्याची योग्य दखल घेतली जाईल असेही ते बोलताना म्हणाले. शासकीय पातळीवरील पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, एसटी विभाग, एमएससीबी, जत नगर परिषद, मार्केट कमिटी, अन्न भेसळ विभाग, पंचायत समिती जत, तहसील कार्यालय जत आणि प्रांत कार्यालय जत या सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महसूल विभागाचे प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेब, पीडब्ल्यूडी, एसटी कर्मचारी, आरोग्य विभाग या विभागाचे सर्व प्रमुख उपस्थित होते. तसेच यल्लामा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शार्दूलराजे डफळे सरकार तसेच यल्लामा देवी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याबाबत श्री यल्लामा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शार्दूलराजे डफळे यांनी सर्वांना आवाहन केले. ही मीटिंग अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.